जय शिवराया. आता लोकांना असं वाटत असेल की बाबा ह्या व्हिडिओमध्ये असं काय दाखवतायत की घर कसं बांधलं. पण हे माझ्यासाठी घर म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा मी हे घर बांधायला काढलं ना, त्यावेळेस आम्हाला इंजिनियरनी एक जेमतेम रक्कम सांगितली होती. त्या रकमेत मी तयार पण झाले, घर बांधायला सुरुवात पण झाली. घर माझं कसं छान बांधलं जात होतं. पण बजेट आहे ना, नंतर खूप वाढलं आणि बजेट वाढल्यानंतर आहे ना, खूप आम्हाला प्रॉब्लेम आले. सो ही जी मी घर दाखवत आहे ना तुम्हाला व्हिडिओद्वारे, ते आमचं बांधकाम चालू असतानाचा व्हिडिओ आहे. आणि त्यावेळेस आहे ना आम्ही टप्प्याटप्प्यात इंजिनियरला पैसे देत होतो. आणि आम्हाला नंतर काही काही गोष्टी अशा आठवल्या की इथे अशा गोष्टी केल्या पाहिजे, त्या गोष्टी तिथे मॅनेज झाल्या पाहिजे. परत काही गोष्टी आपण राहायला गेल्यानंतर करता येत नाही, म्हणून त्या गोष्टी त्याच वेळी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि सो त्याच्यामुळं आमचं ना बजेट खूप फसलं गेलं. आणि नंतर मग आम्ही घर जेव्हा आम्ही हे बांधायला काढलं त्यावेळेस घर पूर्ण कंप्लीट झालं ना, त्यावेळेस आमचं जे बजेट होतं ना त्याच्यापेक्षा खूप बजेट थोडं वाढल्यामुळं आम्हाला अक्षरशः ना ह्या घरामध्ये राहायला यायचं होतं. आम्हाला 1-1.5 महिन्यापूर्वी आम्हाला कळलं की आता आपल्याला घर भेटणार आहे. त्यावेळेस आम्ही जायचं ठरवलं ना, तर आमच्याकडं अक्षरशः आहे ना खायलासुद्धा पैसे नव्हते. जेव्हा आमचं हे घराचं बांधकाम संपत आलं होतं तेव्हा. आणि इंजिनियरचे पण काही पैसे द्यायचे होते. एकाकडनं आमचं पैसे येणार पण होते आणि आम्ही त्यांना श्युरिटी दिली होती इंजिनियरला की आम्ही तुम्हाला ह्या टायमिंगमध्ये तुमचे बाकीचे राहिलेले जी काही रक्कम आहे ते आम्ही देऊ. परंतु असं झालं ना, अशी वेळ आली ना आमच्यावर की आमचं पुरून पैसे आले गेले नाही आणि आम्ही इंजिनियरला श्युअर देत राहिलो आणि आम्ही त्यांना ना वेळेत पैसे देऊ शकलो नाही. त्याच्यानंतर थोडंसं आमचं खूप वातावरण तंगीचं झालं. तुम्हाला मी सांगते, गणपतीच्या आधी 2-4 दिवस आम्ही जेव्हा राहायला आलो ना, तर आमच्याकडं अक्षरशः खाण्याचे पण वांदे झाले होते. म्हणजे घरामध्ये थोडं बजेट फसत होतं. जे रेग्युलर आपल्याला गोष्टी लागतात खाण्यासाठी किंवा रेग्युलर वापरण्यासाठी जे पैसे लागतात ते अजिबात आमचं बजेट बसत नव्हतं. आम्ही कसं असे 2 ते 2.5 महिने इकडे घरी राहायला आल्यानंतर काढले. आणि नंतर मग आम्हाला ती आमची जी येणारी रक्कम होती ती भेटली आणि ती मग नंतर आम्ही इंजिनियरला दिल्यानंतर आमचं थोडंसं बजेट थोडं जेमतेम होत गेलं. तर मित्रांनो, तुम्हाला खोटं नाही सांगत, जेव्हा आपण स्वतःच्या हिमतीवर घर बांधायला काढतो ना, खरंच सांगतो मित्रांनो, अक्षरशः खूप अवघड असतं पैशांचं बजेट बसून घर तयार करणं. पण आत्ताच्या ह्या क्षणाला ना मी खूप खुश आहे. व्हिडिओ दाखवायचं कारण एकच आहे, लोकांना असं वाटतं का काय हे व्हिडिओ दाखवतात वगैरे, पण नाही मित्रांनो. तुम्ही जेव्हा स्वतःच्या हिमतीवर एखादं काम काढता, घराचं किंवा गाडीचं किंवा काही, पण छोट्याशा बजेटमधून तुम्ही मोठं बजेट करता ना, त्यावेळेस जे तणावातून तुम्ही जाता ना आणि त्यावेळेस नंतर तुम्हाला त्या तणावातून गेल्यानंतर जो आनंद भेटतो ना, तो खूप महत्त्वाचा असतो. मी ज्यावेळेस ह्या घरात आता राहते तर मला माहिती आहे माझा आनंद दुगुणित आहे आणि मी तो आनंद सगळ्यांशी शेअर करत असते. माझे आता छोटे व्हिडिओज मी यूट्यूबला पहिले टाकलेले आहेत बघा, घर झाल्यानंतरचे. एवढं सुंदर घर झालेलं आहे माझं. आणि ती फक्त 10x10चीच रूम होती. आम्ही त्याच्यावर एकावर एक असे 3 फ्लोअर करून मस्त घर बनवलेलं आहे. ते माझं स्वप्नातलंच घर आहे. आणि मी तुम्हाला सगळ्या घराची मी दाखवणार आहे. एकतर तुम्हाला किचन दाखवले आणि तुम्हाला हॉल दाखवला आहे. मी बेडरूम आणि ओपन टेरेस आणि स्टोर रूम पण दाखवणार आहे. तर तुम्हाला हळूहळू ब्लॉग तयार झाला की मी तुम्हाला नक्की दाखव. मित्रांनो, सोपं नाही आहे घर बांधणं. ज्यांनी पण घर बांधले, आपण साधारण माणसं आहोत ना, जास्त पैशाचा खर्च करू शकत नाही. आणि खर्च जेव्हा करतो ना, छोटा खर्च मोठा बजेट होतो ना आणि त्यातनं आपण निघतो ना, ते खूप भयानक असतं. आणि खरंच मित्रांनो, मी त्यातनं तशी गेलेली आहे. माझी फॅमिली, माझे मिस्टर, माझी मुलगी, आम्ही खूप स्ट्रगल केलं, पण त्यातनं आम्ही आलो आणि आता खूप आनंदी आहोत. आणि खूप फायनान्शियली पण आम्ही स्टेबल झालो आहोत. आहेत अजून 1-2 महिने, पण ते निघून जातील. सगळं व्यवस्थित चाललं आहे आता आमचं सगळं. तसं मित्रांनो, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला? कोणी ब्लॉग बघतही नसेल, पण तुम्ही कोणीही बघत असेल तर तो शेवटपर्यंत माझे ब्लॉग बघत जा.
तुम्हाला नक्कीच माझ्या आयुष्यातली सगळी जर्नी बघायला भेटेल. मी थोडा ट्राय केलेला आहे की ही जर्नी दाखवण्याचा. मी थोडा टप्प्याटप्प्यामध्ये जर्नी दाखवणार आहे. माझ्या सासूबाईंचं दाखवणार आहे, माझं दाखवणार आहे, माझ्या मुलीचं, माझ्या मिस्टरांचं, आमचं लाईफ कसं चाललेलं आहे, कसं नाही. लोकांना वाटतं काय शेअर करतात काय नाही, पण प्रत्येकाचं लाईफ वेगवेगळं असतं. थोडेसे अनुभव घेतले ना सगळ्यांचे की दुसरं कोणाचं लाईफ जर त्या अनुभवातनं सुधरत असेल तर त्यांना तो फायदा होतो. मित्रांनो, तुम्ही असं निगेटिव्ह घेऊ नका की हे काय असं दाखवतात असं वगैरे. कुणी निगेटिव्ह पण बोलत असं. 99% माझे व्हिडिओ सगळ्यांना आवडतात. मी व्हिडिओ बनवायचं डेअरिंग केलं म्हणजे मला पॉझिटिव्हिटी 99% आलेली आहे. 1% तर असेही लाईफमध्ये चांगल्या व्यक्तींच्या पण असतात. सो मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही सांगा. लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब.